काय म्हणताय? या या काय राऊतसाहेब, काल पुण्यात रात्री उशिरा बैठक पार पडली आहे. 2 NCP एकत्र येण्यासंदर्भात चाचपणी आणि निर्णयाच्या दिशेनेही वाटचाल सुरू आहे. काय आपलं नाही नाही आमचं काहीच मत असण्याचं कारण नाही. तो राजकीय विषय कमी आणि कौटुंबिक जास्त आहे. आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. असं ह्याच्यावरती या क्षणी मी मत व्यक्त करणार नाही. भारतीय जनता पक्षाचा पराभव भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या आघाडीतले लोक करायला इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले लोक जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. असं वाटत नाही का तुम्हाला? ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजपा चालवत आहे ते मी पाहिलं आहे का? गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला. म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलं आहे का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. मी कोकाट्यांविषयी बोलतोय. ते काही वेळ 48 तास सापडत नाही. हे पोलीस आहे, ही पोलीस यंत्रणा आहे, ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात. कोणालाही सोडणार नाही. मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ. आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं. एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ती जागा, त्यांना माहीत नाही.
मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. मी नावं घेईन लवकरच. महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललं या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो. म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. राऊत साहेब, तुम्ही एक म्हणालात, एक महत्त्वाचा उल्लेख केला की या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. कोण हा अधिकारी आहे तुम्ही देतो ना. सांगू शकाल का? बघा, हे मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यापर्यंत सगळी माहिती आलेली आहे. काय लपवत आहेत, कोणाला पाठीशी घालत आहेत? एकनाथ शिंदेना, त्यांच्या मुलाला की त्यांच्या टोळीला? हे टोळ्या चालवत आहेत आणि अशा अनेक मार्गानं पैसे गोळा करून राजकारणामध्ये आणतात. महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नशेबाज राजकारण झालेलं आहे. नशेच्या व्यापारातून आलेला पैसासुद्धा राजकारणात वापरला जातोय. प्रकरण थंड कसं पडलं? इतकं गंभीर प्रकरण. छत्रपतींच्या भूमीमध्ये साताऱ्यात एक खतरनाक ड्रगचा कारखाना सापडतो. मुंबईचे पोलीस जाऊन त्याच्यावरती रेड टाकतात. साताऱ्याचे नाहीत. सातारच्या पोलीस अधीक्षकाने वाचवायचा प्रयत्न केला. मुंबईचे पोलीस जाऊन तिथे रेड करतात. मग त्या पोलिसांच्या तपासात अडथळे आणले जातात गृह खात्याकडून, उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेकडून, आणि हे प्रकरण हाताबाहेर जाते म्हटल्यावरती संबंधित मंत्री हे गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जातात वाचवण्यासाठी, आणि प्रकरण थंड केलं जातं. राऊत साहेब, हा जो माजी पोलीस अधिकारी आहे हा मुंबई पोलीस दलातला आहे? नक्कीच बाहेरचा आहे? मुंबई पोलीस दलात. सगळे तपशील तुम्ही कधी हा शिंद्यांचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा, शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो. त्याचा संबंध आहे तिथे. हा नशेचा पैसा राजकारणात आणला जातो, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या तरुणांना नशेबाज केलं जात आहे आणि त्यातून राजकारणात हा पैसा ओतून हे हिंदुत्ववादी आम्हाला हिंदुत्व शिकवतात ढोंगी. चला राऊत साहेब, एक आणि तुम्ही म्हणालात की म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे एकाच वेळेस महायुती आणि महाविकास आघाडीतील, असं कसं होऊ शकतं? असं कसं होऊ शकतं? जनतेला पडलेला प्रश्न असेल. नंबर 1. नंबर 2, राऊत साहेब, अजित पवारांकडून असा दबाव टाकला जातोय किंवा एक आग्रही मागणी केली येते की या युतीमध्ये सगळ्यांनी घड्याळ या चिन्हावरच लढावं. शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हे मान्य करेल का? आता हे मी कसं काय सांगू? बघा, शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे, आणि आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात. आणि विलीनीकरणाचे संकेत आहेत का? मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल. मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो, ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही. मी एकदा पवार साहेबांना प्रश्न विचारला होता सहज एका बैठकीत, तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मुंबईत घेतलं जात नाही. जर अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत युती करत मुंबईत नाही, शक्य आहे का? नाही. तुम्ही स्वागत करू असं म्हणताय? नाही, आम्ही नाही. त्यांनी 2 पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी. पण ते असंही म्हणतात जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या सोबत गेलात, म्हणजे ठाकरे बंधू जर सोबत आले, ती ताकद अजून वाढेल. का असं कोण म्हणतंय? राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी? दोन्ही राष्ट्रवादी. नाही, आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे, आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो आहोत. जे आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, नाही तर आम्ही त्यांच्याशिवाय अजित लढू. पवार असतील. नाही, अजित पवार त्यात नाही. त्याचबरोबर प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिली अशी माहिती सगळ्यांना. नाही, माझ्याकडे माहिती नाही. फोन केला उद्धव साहेबांनी त्यांना नक्कीच फोन केला असेल, कारण असे कार्यकर्ते लढणारे जर आमच्याकडे आले
तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ. सर, भाजपा पुण्यात शिवसेनेला फक्त 12 जागांची ऑफर देते. मुंबईत देखील काही आणलेलं असल्याचं 12 खूपच दिल्यात जागा. 12 जागा म्हणजे खूप दिल्या. किती पाहिजेत अजून त्यांना? त्यांच्याकडे काय मतं कुठे आहेत? ते भाजपचीच मतं त्यांना मिळतात ना. आता मुंबईमधलं काय ते मला माहीत नाही. बघा, पैशाची सूज आहे त्यांच्या पक्षाला, बाकी काही नाही. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये गेल्यानंतर आता त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो लावायला सुरुवात केली आहे, ज्यावर शिवसैनिकांनी बघा, असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत. त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा. अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. सर, तेजस्वी घोसाळकर गेल्यानंतर घोसाळकर कुटुंबातल्याच एक पुन्हा महिला पुढे त्याचं पूजा घोसाळकर आता राजकारणात येऊ द्या ना, तरुणांनी येऊ नये का? नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. चला, थँक्यू. राव साहेब, एक आहे की ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली, पण अजूनही अशी माहिती मिळते की काही जागांवर अजूनही अजिबात नाही. पेच आहे, अजूनही घासाघीस सुरू अजिबात आहे. पेच नाही. पेच हा शब्द चुकीचा आहे. शेवटपर्यंत चर्चा होत असतात. दोन्ही बाजूनी काही बदल फेरबदल होत असतात. प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे आणि असा कोणत्याही प्रकारचा पेच ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टाकला ना शिवसेनेकडून पडलेला आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे हट्ट करतात, त्यांना समजवावं लागतं. त्याचा दबाव नेत्यांवरती असतो. मग ते राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील. कार्यकर्त्यांची समजूत ही प्रत्येक ठिकाणी काढावी लागते. युती असो अगर नसो, एकेका वॉर्डात एका पक्षाचे जेव्हा 10 इच्छुक असतात, एकाला उमेदवारी मिळते, तेव्हा 9 तो पेचच असतो ना, तोही पेच असतो. राव साहेब, 26 तारीख आहे, 26 तारीख आहे, 30 तारखेला अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. एबी फॉर्मचं वाटप सुरू झालंय. 26 तारीख आहे ना, आणि 30 तारीख, 4 दिवस फार भरपूर आहेत. एकाच दिवसात सगळा कार्यक्रम संपतो. आधीच 2 दिवस निघून गेले, कोणी अर्ज भरलेले नाहीत. फार आपण पाहिलं असेल. होणार सगळं, तुम्ही काही चिंता करू नका. आज जयंत पाटील येत आहेत मागच्या येऊ द्या ना, चांगली गोष्ट आहे. अजूनही एनसीपीशी चर्चा चालू आहे. हो, होणार. शेवटच्या क्षणापर्यंत आज सुरू राहील. एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल. होईल. सर, लातूरात आपण जर बघितलं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका पोलीस निरीक्षक आपल्या आईला त्रास देतो म्हणून एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचा व्हिडिओ देखील आहे. हो, पण आता असं आहे की मगाशी मी जे पोलिसांविषयी जे बोललो तेच लातूरला लागू पडतं. पोलीस हे एकतर गुंडांसारखे वागत आहेत, दरोडेखोरासारखे वागत आहेत आणि गृह खात्याचं त्या पोलीस खात्यावरती कोणतंही नियंत्रण नाही, अजिबात नाही. विकास गोगावले मंत्रीपुत्र फरार आहे. एक पोलीस अधिकारी एका कुटुंबाचा छळ करतो, त्यातून आत्महत्या होत आहे. बीडची प्रकरणं समोर आहेत. कारण पोलिसांना राजकीय कार्यासाठी वापरून घ्यायचं, त्यासाठी अशा गुंड प्रवृत्त्याच्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं बळ देत्या. बोले आप हिंदी में. मुझे मालूम नहीं. देवेंद्र फडणवीस जी टिप्पणी कर रहे हैं मामूर की पार्टी है। मामूर रशीद जो है शिवसेना के रूप में आने के बाद जो है देवेंद्र फडणवीस टिप्पणी नहीं, मेरे बारे में कोई जानकारी नहीं. वारिस पठान कह रहे हैं कि मुंबई का महापौर मुस्लिम क्यों नहीं होना चाहिए? पठान या खान हो. पठान या खान भी हो सकता है. हमने राष्ट्रपति किया था मुस्लिम, ये भूल गए ये लोग. हमने मुस्लिम राष्ट्रपति किया है और भारतीय जनता पार्टी के सरकार में तो मुस्लिम राज्यपाल भी हो रहे हैं. ऐसा नहीं है ना. हमने मुस्लिम राष्ट्रपति कितने देश में कितने मुस्लिम राष्ट्रपति भाजपा ने भी किए हैं. डॉक्टर अब्दुल कलाम, जाकिर हुसैन, फखरुद्दीन अली अहमद, कितने मुस्लिम राष्ट्रपति किए. छोड़ दीजिए, चलो. शरद पवार एनसीपी